नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. तर आज आपण पाहणार आहोत उद्यासाठी अगदी सुंदर सुंदर अशा रांगोळ्या. तर उद्या आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेनिमित्त आपण अगदी कमी वेळामध्ये होणाऱ्या सुंदर सुंदर 4 अशा रांगोळ्या पाहणार आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना जमतील अशा सगळ्या डिझाईन्स आहेत. सोप्या सोप्या डिझाईन्स आहेत. तर सगळ्यांनी नक्की प्रयत्न करा उद्या ह्यातली एक तरी डिझाईन काढायचं. आणि स्पेशली मी आज त्यासाठीच व्हिडिओ टाकलेला आहे, जेणेकरून तुम्ही आज पाहाल आणि उद्या तुम्ही नक्की तुमच्या दरवाजासमोर ही डिझाईन कुठलीही तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही ट्राय करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने मी छोट्या छोट्याच डिझाईन्स काढलेल्या आहेत आणि आय होप तुम्हाला आवडतील आणि तुम्ही ट्राय पण कराल. तर सगळ्या डिझाईन्समध्ये आता अक्षय तृतीया आहे म्हटल्यावर आपल्याला कलश काढणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे की अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवेन मी. तर अशा पद्धतीने आपली पहिली ही डिझाईन आहे ना, हिला काही आपल्याला जास्त काही करायचं नाही आहे, फक्त एक कलश काढायचा आहे आणि बस 2 साईडनी 2 लक्ष्मीची पावलं काढून आपली ही डिझाईन रेडी होते. बघा किती कमी वेळामध्ये आपली फर्स्ट डिझाईन कंप्लीट झालेली आहे आणि नक्की ट्राय करा तुम्हाला आवडली तर. पुढची आपली डिझाईन ही बॉर्डर रांगोळी आहे. ही पण खूप सुंदर आहे आणि अशी आपल्याकडे जेव्हा सण किंवा कार्यक्रम असतात तेव्हा आपण अशा प्रकारच्या डिझाईन्स काढू शकतो आणि ही त्यातलीच एक डिझाईन आहे. खूप सुंदर दिसते. लास्टला तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल आणि यामध्ये काही एवढं अवघड नाही आहे काढण्यासारखं, अगदी कोणालाही जमेल अशीच आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर्स वापरू शकता यामध्ये. तर आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये फक्त फुलंच काढायचे आहेत. सगळ्या होल रांगोळीमध्ये आपण फक्त फुलंच काढणार आहोत, पण त्यामध्ये थोड्या वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत. तर तो पद्धत तुम्ही पाहून घ्या आणि तुम्हाला एकदा पाहिलं तरी तुम्हाला जमेल. तरी एवढं अवघड काही नाही आहे त्याच्यामध्ये. बस फक्त डॉट्स तुम्ही क्लीन टाकले ना तर तुमची रांगोळी तेवढी अट्रॅक्टिव्ह दिसते. तुम्हाला एका कलरमध्येही करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता. बट मी सगळ्या प्रकारचे कलर वापरलेले आहेत. आणि सणांच्या दिवशी थोड्याशा भरगच्च रांगोळ्या काढल्यात तर सणांच्या वाईब्स पण येतात ना, म्हणजे सण आहे असं काहीतरी फील तरी होतं आपल्याला. डेली यूजसाठीच आपण छोट्या छोट्या डिझाईन्स काढतच असतो नेहमी. तर मी प्रेफर करते नेहमी जेव्हा कधी सण असतो तेव्हा थोड्याशा मोठ्या डिझाईन्स किंवा मग अशा पद्धतीच्या डिझाईन्स काढायच्या. किंवा मग आपल्या जे सण असेल त्या अकॉर्डिंग आपण डिझाईन काढतच असतो आणि जास्तीत जास्त पटकन होणाऱ्या डिझाईनच काढत असते मी. बघा अशा पद्धतीने आपण दरवाजात किंवा देवघरासमोर अशी सुंदर बॉर्डर रांगोळी काढू शकतो. अगदी सणांच्यासाठीच बनलेली आहे ही डिझाईन. पुढची डिझाईन आपली कलशाचीच डिझाईन आहे, पण थोडीशी वेगळी आहे. आजच्या सर्व डिझाईन मी कलशमध्येच दाखवलेल्या आहेत, म्हणजे अक्षय तृतीयाच्या थीमनुसार मी त्या सगळ्या बनवलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने काढलेल्या आहेत आणि सगळ्यांना काढायला जमतील एवढ्या सोप्या सोप्या आहेत. तर मग कोणी एक्सक्युजेस देऊ नका की अवघड डिझाईन आहेत किंवा मला जमणार नाही आहेत. सगळ्यांनी नक्की प्रयत्न करा काढायचा. तर तुम्हाला जास्त नाही जमलं तर तुम्ही ॲटलिस्ट कलश तर काढू शकता ना. आणि तेच इम्पॉर्टंट आहे उद्याच्या जो आपला सण आहे त्यासाठी. तर सगळ्यांना सगळ्यात आधी थँक्यू. तुम्ही सर्वांनी खूप छान छान असे कमेंट्स केलेले आहेत आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये.
म्हणजे मला मागच्या काही व्हिडिओजमध्ये व्हॉईस ओव्हर करायला जमलं नाही आहे, बट तरी पण तुम्ही जो काही प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही अशाच छान छान डिझाईन्स पाहत राहा आणि नवीन नवीन रांगोळ्या शिकत पण राहा. तर आता आपण पुढच्या व्हिडिओजमध्येही सुंदर सुंदर आणि अगदी नवीन नवीन प्रकारच्या डिझाईन्स पाहणार आहोत. तर आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. तुम्हाला आपल्या चॅनलच्या सगळ्या डिझाईन्स आवडतील हे मात्र नक्की खरं आहे. आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती, फर्स्ट टाईम व्हिडिओ पाहत असाल तर नक्की भेट द्यायला काहीच हरकत नाही आहे. तुम्ही एकदा चेक करा सगळे व्हिडिओज पहा आणि तुम्हाला जर आवडले व्हिडिओ तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझी गॅरंटी आहे तुम्ही सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला कुठलाही रिग्रेट राहणार नाही. कारण की आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे सगळे कॉन्टेंट पाहायला मिळेल. म्हणजे जसं की रांगोळ्याच आपण जास्त प्रमाणात दाखवत असते मी. तर आय होप तुम्हाला आवडतील सगळ्या डिझाईन्स आजच्या आणि तुम्ही ट्राय पण कराल. तर थँक्यू परत एकदा सगळ्यांचे आणि सगळ्यांना अगदी खूप मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या. तशा आपल्या अजूनही अक्षय तृतीयेच्या दिवशीही डिझाईन्स येतील वेगळ्या. काही डिझाईन्स मी शॉर्ट्समध्ये पण टाकत असते. तर तुम्ही बरेच लोक काय करतात फक्त शॉर्ट्सच पाहतात आणि मग लाँग व्हिडिओ कोणी पाहत नाही. पण शॉर्टमध्ये आपण एवढं डिटेलमध्ये डिझाईन्स दाखवू शकत नाही. तर मग मी तुम्हाला सजेस्ट करते आहे की तुम्ही लाँग व्हिडिओज चेक करत राहा. कारण मग मला तुम्ही सांगतात की आम्हाला कळत नाही आहे, डिझाईन्स फास्ट असतात शॉर्टमध्ये, कमी वेळामध्ये दाखवायला लागतात. तर मग तुमच्याकडे एक ऑप्शन असतो ऑलरेडी. कारण मी शॉर्टमध्ये सगळ्याच डिझाईन नाही तुम्हाला दाखवू शकत आणि सगळ्या एक्सप्लेन पण नाही करू शकत. तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही लाँग व्हिडिओज चेक करत जा. कारण तिथेच सगळ्या रांगोळ्या असतातच आपल्या. जेवढ्या मी कम्युनिटी पोस्टला टाकते किंवा मग शॉर्ट्सला टाकते त्याच्या सगळ्या डिटेल्स रांगोळ्या आपल्या लाँग व्हिडिओमध्ये असतात. तर चला आजच्या सर्व डिझाईन्स पहा आणि सर्वांनी आजच्या डिझाईन्स पाहून झाल्यावरती नक्की अक्षय तृतीयाच्या दिवशी काढा आणि सगळ्यांना खूप खूप अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन आणि सोप्या डिझाईन्ससोबत. आणि आजच्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया. बाय बाय. थँक्यू.